नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महानगरपालिका भरती 2024 ही भरती आहे आणि नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महानगरपालिका भरती 2024 ही भरती आहे। इथे लगेचच अर्ज करा। वेतन बघा, तुम्हाला 15,500 ते 60,000 पर्यंत वेतन भेटणार आहे आणि इथे अर्ज फी नाहीये। तर संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यालय अंतर्गत रिक्त असलेल्या पदासाठी पद भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निवड कंत्राटी पद्धतीने करायची आहे किंवा तत्वावर करायची आहे। इच्छुक पात्र उमेदवारांनी बघा, इथे तुम्हाला अर्जाचा पत्ता दिलेला आहे, तुम्ही या पत्त्यावरती अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने आपण पाहूया सविस्तर डिटेल। बघा, कुणासाठी किती जागे आहेत आणि कोण अप्लाय करू शकते याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया। वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती निघाली असून बघा, इथे तुम्हाला किती जागा असणार आहेत। अजा 1 साठी बघा, अजासाठी 1 जागा असणार आहे, खुला वर्गासाठी 1 जागा असणार आहे, एकूण असे 2 पद असणार आहेत। आणि इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कोण अप्लाय करू शकतं, तर MBBS असेल डिग्री तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने तुमचं काउन्सिलिंग असेल तर ते सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि कंप्लीट इंटर्नशिप सुद्धा तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे हे नसेल तर तुमचं हे सुद्धा असेल क्वालिफिकेशन तर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। डिप्लोमा MD पब्लिक हेल्थ याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल, PSM झाला असेल आणि कम्युनिटी मेडिसिन CHA आणि ट्युबरकुलोसिस अँड चेस्ट डिसीज यावरती तुमचं इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही सुद्धा इथे फॉर्म भरू शकता। आणि तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स लागणार आहे। नॉलेज ऑफ कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज म्हणजे असणे गरजेचं आहे। आणि इथे तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, 60,000 रुपये वेतन तुम्हाला इथे भेटणार आहे। त्याच पद्धतीने वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक बघा, सिनियर ट्रीटमेंट सुपरविजन त्याच्यासाठी बघा, विजा अ साठी 1 जागा आहे, इमा व साठी 1 जागा आहे, एकूण 2 जागा आहेत। आणि बॅचलर डिग्री आणि रिकॉग्नाइज सॅनिटरी कोर्स असणं गरजेचं आहे। आणि सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेटर बघा, तुमचं कम्प्युटर ऑपरेटरचं सुद्धा कोर्स होणं गरजेचं आहे। आणि परमनंट 2 व्हीलर लायसन असणं गरजेचं आहे। बघा, 2 व्हीलरचं लायसन असणं गरजेचं आहे आणि शुड बी एबल टू ड्राईव्ह 2 व्हीलर बघा, तुम्हाला आणि 2 व्हीलर येणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने प्रेफरन्स क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा इथं पाहून घेऊ शकता। आणि तुम्हाला किती 20,000 सॅलरी भेटणार आहे, किती 20,000 सॅलरी भेटणार आहे। तर बॅचलर ऑफ डिग्री कोणाची झाली असेल तर ते इथं अप्लाय करू शकतात। बघा, वरिष्ठ TB प्रयोगशाळा पर्यवेक्षकसाठी जागा निघालेल्या आहेत। अजा 1 साठी 1 जागा, एकूण 1 जागा आहेत। आणि त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कोण अप्लाय करू शकतं, तर ग्रॅज्युएट और डिप्लोमा इन मेडिसिन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे ज्यांचं मेडिसिन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा इन डिग्री झालेलं आहे त्यांनी इथे अप्लाय करू शकतात। आणि त्याच पद्धतीने परमनंट 2 व्हीलर म्हणजे तुम्हाला सुद्धा 2 व्हीलरचं लायसन असणं गरजेचं आहे आणि 2 व्हीलर चालवायला येणं सुद्धा गरजेचं आहे। आणि कम्प्युटर कोर्स असणं सुद्धा इथे गरजेचं आहे। आणि मिनिमम एक्सपिरियन्स NTEP बघा, प्रेफरन्स सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे। आणि किती सॅलरी भेटणार आहे, 20,000 रुपये सॅलरी असणार आहे। बघा, इथे DMLTचा कोर्स झालेला असेल त्यांनी इथे फॉर्म भरू शकतात। आणि ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात। त्याच पद्धतीने बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनसाठी विजा अ साठी 1 जागा आहे, इमा व साठी 1 जागा आहे, एकूण 2 जागा असणार आहेत। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, डिप्लोमा इंटरमिडिएट 10+ म्हणजे 12वी पास, डिप्लोमावर सर्टिफिकेट कोर्स ऑफ मेडिसिन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी इक्विव्हॅलंट बघा, तुमचं DMLT असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। आणि 1 इयर एक्सपिरियन्स NTEP। आणि त्याच पद्धतीने तुम्हाला 1 म्हणजे इथे कॅन्डिडेट हायर क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएट शेल बी प्रेफर बघा, इथे ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांना फर्स्ट प्रेफर केले जाणार आहे। त्याच पद्धतीने सॅलरी किती भेटणार आहे, इथे 17,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने बघा, TB हेल्थ विजिटर बघा,
त्यांच्यासाठी भ ज क साठी एक जागा आहे, साठी एक जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी एक जागा आहे आणि खुला एकसाठी अशा पद्धतीचे 4 जागा आहेत. त्यांच्यासाठी किती काय एज्युकेशन लागणार आहे किंवा कोण अप्लाय करू शकणार आहेत बघा. ग्रॅज्युएट इन सायन्स बघा, ज्यांचं सायन्समध्ये ग्रॅज्युएट झालेलं आहे त्यांनी इथे अप्लाय करू शकतात बघा. सायन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज MPW LHVAN बघा. तुमचं जर ह्याच्यामध्ये एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही सुद्धा इथे अप्लाय करू शकता. आणि हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंग बघा, तुमचं जर ह्याच्यामध्ये एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही सुद्धा इथे अप्लाय करू शकता. त्याच पद्धतीने ट्युबरकुलोसिस हेल्थ व्हिजिटर रिकॉग्नाइज कोर्स बघा, तुमचा इथे कोर्स सुद्धा असेल तर तरी सुद्धा अप्लाय करू शकता. आणि कम्प्युटर ऑपरेटरचा सुद्धा कोर्स करणे गरजेचं आहे. आणि ट्रेनिंग ऑफ कोर्स MPW रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स बघा, तुमचा हा कोर्स झाला असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला इथे सॅलरी किती भेटणार आहे, 15,500 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे. त्याच पद्धतीने सविस्तर संपूर्ण डिटेल पाहूया आपण. पहा, तुम्हाला डॉक्युमेंट्स काय जोडायचे आहेत बघा. तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, त्यानंतर तुम्ही हे डॉक्युमेंट जोडू सुद्धा फिलअप करायचं आहे. हा फॉर्मचा नमुना असणार आहे. इथे तुम्हाला पदासाठी कुठल्या पदासाठी अप्लाय करतात त्या पदाचे नाव लिहायचं, इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि इथे तुमचं संपूर्ण सविस्तर इन्फॉर्मेशन लिहायचं आहे. स्वतःचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव इंग्रजीमध्ये आणि इथे मराठीमध्ये. त्याच पद्धतीने इथे पत्रव्यवहारासाठी पिन कोड सुद्धा इथे लिहू शकता. तुमचा मोबाईल नंबर घालायचा, ईमेल ID घालायचं, जन्मतारीख घालायचे आणि कुठल्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरताय त्यासाठी इथे तुम्हाला टिक करायचे. त्याच्यानंतर तुम्ही कधी तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन पास झाले आहेत आणि कुठल्या फील्डमधून तुम्ही एज्युकेशन केलं आहेत आणि तुमच्या विद्यापीठाचे नाव किंवा शाळेचे नाव, त्याच पद्धतीने उत्तीर्ण झालेला वर्ष आणि विषय आणि टक्केवारी इथे तुम्हाला ॲड करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला कुठला अनुभव असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे घालू शकता. तुमच्या इन्स्टिट्यूट नाव, तुम्ही कोणत्या पदावर किंवा काय केले जॉब आणि कधीपासून कधीपर्यंत केला आहे, किती वर्ष केलेत आणि सेवा सोडण्याचे कारण, तुम्ही जॉब का सोडला याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे. त्याच पद्धतीने बघा, अशा पद्धतीने तुम्हाला काही इथे छायाचित्र सत्यप्रती आहेत होय नाही, तर अर्जदार आदिवासी आहे का तुमचा, तर असे तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे सही करू शकता. आणि तुमच्यावर कुठला फौजदारी कायदा आहे का, गुन्हा आहे का, तर त्याबाबतचे हमीपत्रसुद्धा इथे तुम्हाला दाखल करायचं आहे. तो हमीपत्रसुद्धा इथे टाकू शकता. त्याच पद्धतीने ह्या फॉर्मसोबत तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, तर वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचे गुणपत्रिका बघा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन आणि शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, अर्जदाराला विवाहित असेल तर त्यांचा सुद्धा नावात बदल असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट इथे लागणार आहे. आणि वाहन चालविण्याचा परवाना, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि फौजदारी गुन्हा कार्याचे हमीपत्र तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, तेच हमीपत्र. आणि तुम्ही डिमांड ड्राफ्टमध्ये तुम्हाला जे पेमेंट आहे ती सुद्धा इथे जोडायचे. त्याच पद्धतीने तुम्ही आता या सविस्तर थोडीच फार डिटेल पाहूया. कुठून अर्ज करायचे, कसं करायचं त्याबद्दल सुद्धा मी इथे माहिती सांगणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे पहा. बघा, महानगरपालिकेत विविध पदाची भरती 2024 ही भरती आहे. महानगरपालिकेमध्ये भरती आहे. नवी मुंबई महानगरपालिकामध्ये भरती असून पदाचे नाव काय आहे, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि वरिष्ठ TB प्रयोगशाळा तंत्रज्ञ, TB हेल्थ व्हिजिटर असे पदांचे नावे आहेत. त्याच पद्धतीने कुठे कॅटेगरी कसली आहे जॉबची, मनपा सरकारी भरती बघा, मनपाची ही जॉब आहे. त्याच पद्धतीने कोण अर्ज करू शकतो, महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात. अनुभव आणि फ्रेशर बघा, फ्रेशर व अनुभवी अर्ज करू शकतात. इथे फ्रेशर आणि अनुभवी विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात. त्याच पद्धतीने बघा, इथे वय किती असणार आहे, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष तुम्हाला इथे वय असणार आहे, गरजेचं आहे. अर्ज पद्धती काय आहे, ऑफलाईन अर्ज पद्धत करायचं आहे. आणि तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, 15,500 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन लागणार आहे. त्याच पद्धतीने अर्ज फी इथे नाही आहे. आणि अप्लाय स्टार्ट डेट काय आहे, 28 सप्टेंबर 2024 आणि अप्लाय लास्ट डेट काय आहे, 24 ऑक्टोबर 2024. तर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता इथे तुम्हाला सांगितलेला आहे, या पत्त्यावरती तुम्ही अर्ज करू शकता. त्याच पद्धतीने बघा, अर्ज हाचा पत्ता तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही अर्ज पाठवू शकता. आणि अर्जासोबत काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि त्या कुठला फॉर्म जोडायचा याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे.
बघा अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, इथे संपूर्ण सविस्तर डिटेल्स माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे, नवी मुंबईमध्ये ही जॉब आहे। त्याच पद्धतीने हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने अप्लाय करायचे बघा। अर्ज या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे आणि ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवरती सूचना दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। बघा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूबच्या तुम्हाला PDF ची लिंक भेटेल, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर संपूर्ण माहिती वाचू शकता, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। अर्ज सादर करण्याची सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा। बघा तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, ऑफलाईन ॲड्रेस पाहू शकता आणि शेवटची तारीख काय आहे 4 ऑक्टोबर 2024 आहे, तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।